रोड एवढं खराब होतं, खरं लईच खराब होतं. आम्ही ना मंगसुळीला चाललो होतो ना, जाताना काही की थोडं बरं होतं रोड, अजून थोडं चांगलं होतं. येताना काय झालं होतं माहीत आहे, आम्ही ना दुसऱ्या वेने आलो होतो. काय म्हणते अर्धं 10 किलोमीटर छान होतं, अजून 10 किलोमीटर खराब रोड, कारण रोड करत ते एवढं खराब लईच खराब होतं. अजून मस्तपैकी तसं चालू सोडा मस्तपैकी. तर बघा मंगसुळीमध्ये संडे ना खंडोबाचं वार असते, त्यासाठी ना दर्शन छानपैकी झालं होतं. अजून का म्हणतो रश पण भरपूर होता, कारण शनिवारी ना खंडोबा मंगसुळीची यात्रा होती, म्हणून त्या दिवशी काही की शनिवारी होतं. आम्ही संडे गेलो होतो, संडे पण भरपूर भीड होतं, जो जत्रा पण फुल भरलं सगळीकडे. 2-3 दिवस राहिला असं वाटते मला जत्रा. अजून आता तर मंगसुळीमध्ये एवढे खायचे बंडे आहेत, खरं सांगते मी, लईच खायचे बंडे आहेत. मला काहीच कळलं नाही तेवढे खायचे बंडे गावावर आहेत काही की, तेच पाणीपुरी ते हे आहेत. आता उन्हाळ्यामध्ये ना कसं आहे, लिंबू सोडा, वॉटरमेलन त्याचे पण होते. आम्ही ना मस्तपैकी लिंबू सोडाच घेत होतो, जो वॉटरमेलन घेत होतो. आम्हाला ना एक घंटी घ्यायची होती. आमच्या घरामध्ये घंटाच टिकणार का बरं की काही की. चला एका जागी आम्ही ना घंटी विचारत होतो, 400 रुपयाला मध्ये तेच घंटी आम्ही घेतलेलं. खरं आम्ही एका जागी अजून विचारायला गेलो होतो, त्यासाठी ना एकच दुकानात कधी पण काही घ्यायचं नाही, विचारत जायचं, नंतर घ्यायचं आपल्याला बरं जवळ असं वाटते तसं. अजून आम्हाला ते 300 रुपयाची घंटी 100 रुपयाला भेटली. गाईज लोक कसं फसवणूक करतात माहिती नाही. चला मस्तपैकी आमचं दर्शन ते झालं. इथं मी हे गोगल ट्राय करायला होतं बघा, एवढं छान दिसलं होतं, खरं लई छान वाटलं होतं असं मला वाटतं. तुम्हाला कसं वाटते कमेंट करून सांगा. इथं थोडंसं क्रॅश पडलं होतं, म्हणून ते गोगल घेताना अजून दुसरं नव्हतं, गोगल कॅन्सल झालं माझं घ्यायचं. गाईज नो प्रॉब्लेम, अजून कधी तर असं जत्रेला बाहेर तर जाताना मला गोगल पाहिजे, कारण माझं पहिल्याचं गोगल ना फुटले म्हणजे त्याचं दांडा असते ना, ते अर्धं कसं फुटले की तेच मला माहीत नाही. इथे लिंबू सोडा तर घेतला ना, सोडाचं घटने ते लिंबू म्हणते, अजून लिंबू सोडा म्हणायचं होतं असं म्हणते, जाऊ दे सोडा. लिंबू पाणीच पिल्यावानी वाटलं मला आता. मला फिरवी छान होतं, थंड असताना छान होतं. इथे एक उसाचा रसाचा आम्ही ट्राय करणार होतो. उसाचा रस छान होतं. असं उन्हाळ्यामध्ये बर्फ थंडगार असं छान वाटते. समंताला ना ते काय म्हणतात, 100 रुपयाचं हर एक माल ते असते ना, तिथनं ते आम्ही ते ABCD घेत होतो. युजफुल आहे खरं, लय भारी.